या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। फ्लाय 91 या विमान कंपनीच्या विमानातून गोवा इथून सोलापूर विमानतळावर आलेल्या प्रवाशांचं स्वागत पुष्पहार देऊन करण्यात आलं। दरम्यान सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। तसंच फ्लाय 91 कंपनीच्या विमानाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झेंडा दाखवून विमानसेवेचा शुभारंभ केला। ही विमानसेवा आठवड्यातून 4 दिवस असणार आहे। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमानतळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। विमान कंपन्या एखाद्या शहरातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना लाभ मिळू शकेल का याचा विचार अगोदर करतात, त्यानंतरच विमानसेवा सुरू केली जाते। आजपासून गोव्याला विमानसेवा सुरू झालेली आहेच, परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसाठीही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे। त्याप्रमाणेच मुंबईसाठीही लवकरच ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली। सोलापूरच्या विमानसेवेला सोमवारपासून सुरुवात झाली। गोव्याहून सोलापूरला पहिलं उड्डाण झालं। खराब वातावरणामुळे नियोजित वेळापत्रकापेक्षा विमान उशिरा निघालं। सकाळी 11:24 फ्लाय 91चं विमान सोलापूर विमानतळावर पोहोचलं। यावेळी गोवा इथून आलेल्या विमानाला सोलापूर विमानतळावर वॉटर कॅननद्वारे पाण्याचा फवारा मारून सलामी देण्यात आली। या स्वागतामुळे विमानातील प्रवाशांनी आनंद व्यक्त केला। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जीवनगौरव पत्रकारिता सन्मान सोहळा आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नूतन प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांचा पदग्रहण समारंभ केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियम इथं थाटात पार पडला। दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात बापूजी नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थात C2 यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या अडम मास्तर होते। यावेळी माजी नगरसेविका कामिनी अडम, C2चे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांनी आपले विचार मांडले। 10वी-12वी नंतर करिअर कसं निवडावं या विषयावर ॲडव्होकेट स्नेहा नारा यांनी मार्गदर्शन केलं। सोलापूर विमानतळावरून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा सोमवारी 9 जून रोजी केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात शुभारंभ करण्यात आला। दरम्यान त्यांचं सोलापूर विमानतळावर आगमन होताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप नेते शिवानंद पाटील यांनी भेट घेऊन स्वागत केलं। यावेळी शिवानंद पाटील यांनी केलेल्या स्वागताबद्दल नामदार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे मनापासून आभार मानले। सोलापूर विमानतळावरून सुरू होत असलेल्या विमानसेवेबद्दल आणि केंद्रीय सहकार तसंच नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल शिवानंद पाटील यांनी नामदार मुरलीधर मोहोळ यांचे मनापासून आभार मानले आणि या निमित्तानं त्यांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज, दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही। सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.